ज्यावेळेस बायका कुठले ओझं घेऊन जाण्यासाठी डोक्यावर चुंबळ ठेवतात त्याची कविता. लाकडाच्या मोळ्या वाहते चुंबळ, लाकडाच्या मोळ्या वाहते चुंबळ, पाण्याच्या हंडे आणते चुंबळ, खताच्या पाट्या उचलते चुंबळ, जडजड घमेली उरावर नांदवते चुंबळ. ओझ्या खालची चुंबळ, चुंबळी खालची बाई, अवस्था दोघींची सारखीच होई. वापर झाला की दिली जाते सांदडीत ठेवून, वापर झाला की दिली जाते सांदडीत ठेवून, काढली जाते हवी तेव्हा, वापरली जाते हवी तितक्या वेळ. ती दबली जाते, ती दाबली जाते, थिजली जाते, भिजली जाते. चुंबळ एकदा चपटी झाली की कायमची आडगळीत फेकून दिली जाते. चुंबळ एकदा चपटी झाली की कायमची आडगळीत फेकून दिली जाते. हे स्त्री जीवन आहे आणि हे मांडलं पाहिजे कुणीतरी. आणि हे ज्यावेळेस एखादा पुरुष ताकदीनं मांडतो ना त्यावेळेस ते नक्कीच आवडतं. मी असं सातत्याने लिहित असतो. समाजातील ज्या काही गोष्टी असतील, खटकणाऱ्या असतील, मनाला भिडणाऱ्या असतील, न पटणाऱ्या असतील, त्या लिहित असतो. आता तुम्ही म्हणाल हे लिहिल्याने काय होतं, सामाजिक कविता असतील. मी म्हणतो कवितेने हातात तलवारी सूर्या भाले घ्यावेत असं काय नाही. कविता फार मोठी क्रांती करते का? नाही करत. परंतु समाजात असलेल्या प्रस्थापित प्रश्नांना धार द्यायचं काम कविता करते. त्यामुळे मी